तत्वार्थ रामायण या वैकुंठवासी डोंगरे महाराज लिखित ग्रंथाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे, ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंतांचे, अभ्यासकांचे, गुरुतुल्य व्यक्तींचे आणि सर्व भक्तांचे, श्रोत्यांचे मनःपूर्वक स्वागत. आज व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आयोजकांच्या वतीनं स्वागत. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण श्री गणेश वंदनानं आणि ईश्वर स्तवनानं, दीप प्रज्वलनानं करतो. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी. ओम नमोजी गणनायका, सर्वसिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जासी, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. दीपज्योति परम ज्योति, दीपज्योतिर्जनार्दनः, दीपो हरतु मे पापम, दीपज्योतिर्नमोस्तुते. दिवा जसं स्वतःच्या तेजानं सारा आसमंत उजळून टाकतो, त्याचप्रमाणे आज या सर्व मान्यवरांच्या शब्दांनी, विचारांनी तुम्हा आम्हा साऱ्यांचे मन उजळून निघेल यात शंकाच नाही. आज शिवराज्याभिषेकाच्या या शुभदिनी हा सुवर्णकांचन योग अनुभवायला आपण जमलेले सर्वजण खरंच भाग्यवंत. ही परमेश्वरी योजनाच म्हणायला हवी की श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेच्या 75व्या वर्षी वैकुंठवासी डोंगरे महाराजांच्या तत्वार्थ रामायण ह्या लोककल्याणकारी मूळच्या गुजराती ग्रंथाचं मराठी भाषांतर आज प्रकाशित होणार आहे आणि त्यानिमित्तानं आपण आज हा कार्यक्रम अनुभवतो आहोत. हरिभक्त परायण धुंडा महाराज देगलूरकर असं म्हणत की संत एकनाथांनी भागवत जगद्गुरू तुकोबारायांना दिला, तर रामायण राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींना, आणि या समकालीन संत द्वयींनी यांचं नवनीत सार आपल्या समाजाला दिलं तुकाराम गाथा दासबोध रूपानं. आज आपलं परमभाग्य की याच थोर परंपरेतील परमपूज्य हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते या भाषांतरित पुस्तकाचं प्रकाशन होणारे तत्वार्थ रामायण. समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांचे कार्यवाह माननीय योगेश बुवा रामदासी यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार प्रगट करावेत, मनोगत व्यक्त करावं. जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा,
नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. परमादरणीय चैतन्य महाराजांच्या चरणी वंदन करतो. व्यासपीठावर असणाऱ्या श्री अच्युतराव गोडबोले, सुहासराव क्षीरसागर यांनाही वंदन करतो आणि श्रोत्यांमध्ये बसणाऱ्या महनीय व्यक्ती सर्वांच्या चरणी वंदन करतो. माझं भाग्य आहे, आपल्या सर्वांचंच भाग्य आहे की आज डोंगरे महाराजांनी ज्या प्रवचनं केलेली होती, जे काही लिखाण केलेलं होतं, त्यातनं जे पुस्तक साकारलेलं आहे, त्या पुस्तकाचं अनुवादित स्वरूप आपल्या हातात मिळतं आहे. आपल्या भाषेमध्ये ते वाचणं, महाराजांनी जे लिहिलं, सांगितलं आणि त्याचं पुस्तक स्वरूपात हिंदीमध्ये उपलब्ध होतं, पण ते माझ्या मातृभाषेत जर मला मिळालं तर तो जो आनंद मला मिळतो वाचत असताना, किंबहुना त्यांना सांगायचा जो किंवा त्यांना आपल्याला जो करून द्यायचा बोध आहे, तो बोध मला होण्याची शक्यता वाढते. आणि आज ती उपलब्धी ग्रंथराज दासबोध अध्ययन श्री सुहास क्षीरसागर आणि त्यांच्या सगळ्या टीमने एकत्रित स्वरूप आणून आपल्यासमोर ठेवत आहेत, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड नानाविध प्रकारची पुस्तकं अध्यात्माला धरून प्रकाशित करत असतं. हे पुस्तक विशेषतः ग्रंथराज दासबोध अध्ययनाने पुढे येऊन साकार स्वरूपात आणलं. ज्यावेळी सुरुवात झाली होती त्याबद्दल ते सांगतीलच, पण आपल्या सगळ्यांचं खरंच भाग्य आहे की रामायणासारखा ग्रंथ असावा, रामाबद्दलचं चरित्र असावं आणि ते चरित्र मी नुसतं वाचणं आणि त्यातला गुह्यार्थ ज्यांनी अनुभवला आपल्या जीवनामध्ये आणि जे सांगितलं गेलं ते माझ्या आपल्या माय मराठी भाषेमध्ये आपल्या सगळ्यांच्या हातात उपलब्ध होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते हे शिवधनुष्य पेलण्याचं काम ह्या टीमने केलेलं आहे. तेव्हा त्यांच्या सगळ्यांसाठी समर्थचरणी मी प्रार्थना करतो. याचं विमोचनासाठी आपल्याला चैतन्य महाराज स्वतः लाभले, ही एक खूप भाग्याची गोष्ट आहे. वेळ नसताना वेळात वेळ काढून येणं हे वाक्य खरोखर यांच्याबद्दल सार्थक असे चैतन्य महाराज आहेत. आणि त्यांच्याबरोबर त्याचप्रमाणे अनेक मान्यवर मंडळीसुद्धा आज ह्या श्रोत्यांमध्ये बसलेली आहेत. आपण सर्वजण इथे वेळात वेळ काढून आलात. अशाच प्रकारे श्री समर्थ सेवा मंडळ जे विविध प्रकारे कार्य करत आहे त्याच्या पाठी आपण सर्वांनी उभं राहावं एवढी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो आणि समर्थांच्या चरणी वंदन करून मी इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्याची विनंती मी माननीय योगेश बुवा रामदास यांना करते. ज्या पुस्तकात श्रीराम समर्थ अधिष्ठान व्यासपीठावरील मान्यवर आणि प्रेक्षागृहातली मान्यवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र शासनाचे विशेष लक्ष आपल्याकडे आहे, त्याची प्रचिती आपण आत्ता घेतोय. तत्वार्थ रामायण ग्रंथ कसा निर्माण झाला त्याची पाठीमागची पूर्वपीठिका सांगितली तर आपल्या लक्षात येईल हे किती दैवी योगायोगाचं काम आहे. एखादी गोष्ट प्रभू रामचंद्रांनी ठरवली की ती कशी पूर्णत्वाला जाते. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेचे नासून जाते, कृपा केली रघुनाथे प्रचिती येते. अशी प्रचिती या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी घेतली. शके 1946 मध्ये इस्कॉनचे स्वामीजी
अनंतदास महाराज, पूर्वाश्रमीचे श्रीरंग कुलकर्णी यांनी मला तत्वार्थ रामायणाची हिंदी PDF दिली. मी त्या ग्रंथाच्या प्रेमात पडलो. अतिशय विलक्षण ग्रंथ आहे. आणि मग आम्ही असं म्हटलं की नवीन अभ्यासक्रमामध्ये या ग्रंथाचा आपण नक्की समावेश करायचा. ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रम गेली 40 वर्ष, नव्हे आता 45 वर्ष ग्रंथराज दासबोध अध्ययनाच्या विशिष्ट प्रक्रियेद्वारे समर्थ भक्तांना दासबोधाची गोडी, दासबोधाचा स्वाध्याय करायला प्रवृत्त करते. आपल्याला आश्चर्य वाटेल, गेल्या 40 वर्षामध्ये 1 लाखाहून अधिक पूर्ण केला. 2011 साली 1931 मध्ये, शक्य 1931 मध्ये आपण असं म्हटलं की पत्रद्वारे दासबोधाच्या ऐवजी आपण तो ईमेलद्वारे करावा, आणि आपण ईमेलद्वारे त्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. आज जगामधल्या 23 देशांमधले 350 अभ्यासार्थी जे मराठी आहेत ते दासबोधाचा अभ्यास करतात ईमेलद्वारे. आपले संयोजक आप्पा केळकर, द्वावा केळकर यांनी एक छोटंसं रोप लावलं होतं आणि समर्थ सेवा मंडळाने त्याचं सिंचन करून आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. गेल्या 45 वर्षामध्ये प्रवेश, परिचय आणि प्रबोध अशा 3 परीक्षांद्वारे आपण 1 लाख लोकांपर्यंत पोहोचलो. द्वावा केळकर शिक्षक असल्यामुळे अशा परीक्षा असाव्यात, त्या परीक्षाद्वारे आपण त्या ग्रंथाचं गम्य उलगडावं. परिप्रश्नेन सेवया या न्यायाने, आणि दासबोधही प्रश्नोत्तराचाच ग्रंथ आहे, प्रश्नोत्तर निर्माण केली. सज्जनगण मासिकामधून ते प्रश्न अभ्यासार्थींपर्यंत पोहोचवले आणि पत्राद्वारे त्याची उत्तरं यायला सुरुवात झाली. 2022 मध्ये आम्ही असं ठरवलं की 3 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, 72 समासाचा अभ्यास आहे, फक्त प्रपंचाबद्दल सांगितलं आहे, पूर्ण दासबोधाचा अभ्यास व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण त्याच्या पुढची प्रवीणची पायरी निर्माण केली. आपण असं म्हटलं बुवांना की बुवा आपण 1 पाऊल पुढे जाऊया, आणि बुवांनी सहर्ष परवानगी दिली. या प्रवीणच्या अभ्यासक्रमामध्ये आपण संपूर्ण दासबोधाचा अभ्यास करतो. 18 महिन्याचा अभ्यास आहे, 1.5 वर्षाचा. त्याच्यामध्ये 200 समासांचा म्हणजे 20 दशकांचा अभ्यास करतो. आणि या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या अभ्यासक्रमाबरोबर आपण समर्थ चरित्राचा आणि शिवचरित्राचा देखील अभ्यास करतो. एक विलक्षण योगायोग आहे की 16व्या शतकामध्ये या एकाच भूमीमध्ये, एकाच कालखंडामध्ये 2 महापुरुष निर्माण झाले आणि परस्परांना पूरक कार्य करून आनंदवन भूमी निर्माण केलं. जगाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा प्रसंग केवळ दुर्मिळ. अगर शिवानं होता तो सुन्नत सबकी होती, या सगळ्यांचा अनुभव आपण घेतलेला आहे. आज त्या रामायणाच्या ग्रंथाचा आपल्याला विमोचन करताना नेमका हाच मुहूर्त मिळाला. प्रवीणच्या अभ्यासक्रमामध्ये आपण असं म्हटलं की माणसाच्या वृत्तीत फरक पडला पाहिजे. 3 उद्देश आम्ही ठेवले. पहिला उद्देश होता की आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे दासबोधाच्या, समर्थांच्या चरित्राच्या आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या अभ्यासाने. आपण असंही म्हटलं की आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला पाहिजे जर आपण अभ्यास करतोय तर. आणि तिसरा उद्देश असा होता आमचा की जगाचाही आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे ना. दासबोधाचा अभ्यास करणारा मनुष्य अंतर्बाह्य बदलून गेला पाहिजे, त्याच्या वृत्तीमध्ये अंतर पडलं पाहिजे आणि ती अधिकाधिक अंतर्मुख झाली पाहिजे. आणि म्हणून रामायणाचा अभ्यास पूरक अभ्यास म्हणून आपण ठरवलं आणि त्यातूनच या ग्रंथाची निर्मिती झाली. आमचेच काही अभ्यासार्थी सहज म्हणाले की आपण याचं भाषांतर करूया. आणि प्राजक्ताताई डोके, वीरेंद्र चित्रे, मनोहर वजे आणि सलील जामखेडकरांनी हे शिवधनुष्य बोललं. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यातले सलील जामखेडकर दुबईमध्ये असतात, प्राजक्ता डोके बंगलोरमध्ये असतात, मनोहर वजे रत्नागिरीमध्ये असतात. या सगळ्यांचं एकत्रीकरण करून आपण हा ग्रंथ पूर्णत्वाला नेला आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की रामाने ठरवलं तर काय होऊ शकतं. सुरुवातीला असं वाटलं की आपण भाषांतर करू, त्याचं ई-बुक प्रकाशित करू.
मी मंडळाला विनंती केली, अहो ग्रंथ इतका सुंदर आहे, तुम्ही मदत कराल का? ते नेहमीप्रमाणे ते आमच्या मागे उभे राहिले, पालकच आहेत ते आमचे, आणि आपण हा ग्रंथ प्रकाशित करू शकलो कमी वेळामध्ये. आमची इच्छा होती की देगलूरकर महाराज या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी याव्यात. आपण त्याच्यासाठी थांबलो, त्यांनी वेळ दिला आपल्याला. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून ते म्हणाले ठीक आहे, हा दिवस मला उपलब्ध आहे. आणि तो नेमका शिवराज्याभिषेकाचा दिनाचा उत्सव होता, त्या दिनाचा दिवस आहे. किती प्रकारचे योगायोग आहेत पहा. आमचे अनिल जोशी आहेत, त्यांनी ते शिवधनुष्य पेललं हो. 28 दिवसात त्यांनी ग्रंथ प्रकाशित केला सांगितल्यापासून. 680 पानाचा ग्रंथ आहे. किती प्रकारचे अडथळे अगदी सहज पार होत गेले. आम्ही डोंगरे महाराजांच्या नातेवाईकांना विचारलं करूया का, त्यांनी आनंदाने अनुमती दिली. आम्ही विचारलं ते कोणीतरी ट्रान्सलेशन तपासलं पाहिजे. आम्ही ते ट्रान्सलेशन घेऊन गेलो, ते म्हणाले हो एकदम उत्तम झालेलं आहे. ट्रान्सलेशन करणाऱ्यांचा शब्द, ट्रान्सलेशन तपासणाऱ्यांचे शब्द आहेत. अहो काय ट्रान्सलेशन करणार, वाचायला लागलो तर भानच हरपतं. आणि एक नेमकं हेच ज्यांनी प्रूफ रिडिंग केलं त्यांनी सांगितलं की काय प्रूफ रिडिंग करायचं, मी त्याच्यात हरवूनच जाते. इतका विलक्षण ग्रंथ आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की रामायण सुंदरच आहे. साखरेचा कण कसाही खाला तर गोडच लागतो. रामायण अप्रतिम आहे, सुंदर आहे. आपण डोंगरे महाराजांच्या मुखातून त्याचं श्रवण करतोय, या भावाने त्या रामायणाकडे पाहिलं की लक्षात येतं किती विलक्षण सुंदर आहे हो. म्हणजे खरोखर ज्याला अक्षर वाङ्मय म्हणावं असं हे अक्षर वाङ्मय आहे की लोकांच्या हृदयामध्ये मनामध्ये त्याचा ठाव घेतला जातो. सामान्यपणे रामायणातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत ना. हिंदू असण्याचा तो एक प्रिव्हिलेज आहे की आपल्याला आपोआपच सगळं कळतं. राम कोण होता, कृष्ण कोण होता, त्याच्या आयुष्यामध्ये काय घडतं. मग अशी शब्द वापरला राम विग्रहवान धर्मा, हे सगळं आपोआप कळतं हिंदू असल्यामुळे. एखाद्या फ्रेंच डच माणसाला कळणारही नाही आहे. आम्ही किती भाग्यवंत आहोत. त्यातनं एक पाऊल अग्रेसर होणं, एक पाऊल पुढे जाणं, एक पद पुरस्सर होणं, त्यासाठी म्हणून रामायणाचा आधार घ्यायचा. वास्तविक आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येतात, पण ती कोणाची संकटं रामाच्या आयुष्यात आलेल्या संकटापेक्षा मोठी नाही आहेत. आम्ही त्याच्याकडे पाहिलं तरी आम्हाला आमच्या संकटामधनं आसरा मिळतो, आश्रय मिळतो, आनंद मिळतो. आणि म्हणून हा अभ्यासक्रम ठरवताना आम्ही ठरवलं की हे षड्गुण आले पाहिजेत: सुख, शांती, समाधान, आनंद, निर्भयता आणि प्रसन्नता. दासबोधाच्या अभ्यासाने, रामायणाच्या वाचनाने हे 6 गुण आमच्याकडे येतील असा आम्हाला नक्की विश्वास वाटतो. समर्थ सेवा मंडळाचे विशेष आभार मानीन की त्यांच्या आधाराने आपण हा उपक्रम पुढे 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 नेत आहोत. केवळ परदेशी वाचक, परदेशी अभ्यासार्थी नव्हे, तर आजच्या IT युगातले सुद्धा अभ्यासार्थी आपला दासबोधाचा अभ्यास करतात. आपल्या वेबसाईटवरती स्वाध्याय अपलोड करण्याची पद्धत आहे, अपलोड करण्याची सोय आहे. आणि त्याप्रमाणे समीक्षक त्याच ठिकाणी त्याचं समीक्षण देखील करतात. हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण हा अभ्यास अधिक पुढे नेतोय आणि अशा विलक्षण योगायोगातनं तो अधिक पुरस्सर होतोय. मला हे सांगायला अतिशय आनंद वाटतोय. एका अतिशय चांगल्या कालखंडामध्ये आपण खरं म्हणजे आहोत. आज प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान आहेत. सर्वत्र रामराज्याचं वातावरण आहे. आनंद भुवनातल्या काही गोष्टी आजही आपण दिसतंय. सगळीकडे उदंड झाले पाणी, स्नानसंध्या कराव्या अशी स्थिती निर्माण झालेली आहे. राजा कैपक्षी परमार्थी, असा कैपक्षी परमार्थी राजा दिल्लीत बसलाय. आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. रावणाचा बिमोड तो होणारच आहे हो. जसे राम आहेत तसे रावण आहेतच ना, आजही आहेतच. प्रत्येक वेळी काही रावण 10 तोंडाचा असला पाहिजे असं नाही. पकड्या तोंडाचाही रावण असू शकतो. अशा रावणाचा बिमोड करण्यासाठी आम्ही सगळे रामभक्त कंबर कसून तयार आहोत. शासनाने आम्हाला सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे. समर्थ भक्त सिद्धच आहेत, ते समर्थच आहेत, पण काही गोष्टी मला आज शासनासमोर मांडायच्या आहेत. सुदैवाने आज नीलमताई आपल्याबरोबर आहेत शासनाच्या प्रतिनिधी म्हणून. माझी नीलमताईंना विनंती आहे की तुम्ही ही आमची विनंती कृपया सरकार दरबारी मांडावी. आम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने शिवसृष्टी निर्माण केली आहे तशी एक समर्थ सृष्टी निर्माण व्हावी. आपल्याला वाटतं की नाही असं? अगदी तशीच समर्थ सृष्टी निर्माण व्हावी. एका विलक्षण युगात 2 महापुरुषांनी निर्माण केलेलं आनंद भुवन पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे.
अशी शिवसृष्टीप्रमाणे समर्थ सृष्टी निर्माण झाली पाहिजे. 1648 साली समर्थांनी प्रभू रामचंद्रांची स्थापना चाफळच्या मंदिरामध्ये केली, मंदिर उभं केलं. हा जो समोर आपल्याला राम दिसतोय, या रामाने मराठेशाहीची निर्मिती केली आहे. मराठेशाहीची अयोध्या आहे चाफळ. मराठेशाहीच्या अयोध्येतला राम आहे, समर्थांनी स्थापन केलेला राम. त्याची प्रतिमा आज आपण दिली आहे, मुद्दाम याच्यासाठी दिली आहे की त्या रामाच्या आधाराने पुढची 100 वर्ष मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. अटकपासून ते कटकपर्यंत आणि पेशावरपासून ते तंजावरपर्यंत मराठ्यांचं राज्य उभं राहिलं. त्याला हे राम साक्षी आहेत. शिवप्रभूंनी जो पराक्रम केला, त्या पराक्रमाद्वारे अखंड हिंदुस्थान, लाहोरवरनं पत्र आलेली आहेत पुण्याच्या शनिवारवाड्यावरती. ही स्थिती पुन्हा निर्माण व्हावी. प्रभू रामचंद्रांनी तसे दिवस आम्हाला दाखवावेत. तशी सुरुवातही झालेली आहे, अरुणोदय झालेला आहे. तो राम आम्ही प्रभाते चिंतित जावा म्हणून ह्या प्रभू रामचंद्राला समोर ठेवून आम्हाला पुन्हा एकदा तसेच आनंद भुवनाचे दिवस दिसावेत अशी आमची इच्छा आहे. आम्हाला असं वाटतं की चाफळ आणि सज्जनगडचं सर्किट निर्माण व्हावं. चाफळच्या आसपासमध्ये, सज्जनगडाच्या आसपास समर्थांनी आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला जो पावन परिसर आहे, तो पुन्हा एकदा लोकांच्या समोर यावा. चाफळच्या शेजारी शिवसमर्थांचं स्मारक आहे, जिथे शिवाजी महाराजांची आणि समर्थांची भेट झाली, जिथं अनुग्रह झाला. त्या स्मारकाकडे शासनाने पाहावं. नक्की प्रेरणा मिळेल की आनंद भवन कसं निर्माण करायचं. त्याच्या शेजारी रामगळ आहे, त्याच्या शेजारी मोरगळ आहे, त्याच्या शेजारी चंद्रगिरीची गळ आहे. प्रत्यक्ष चाफळमध्ये दोन मारुती आहेत, त्याच्या शेजारी आणखीन 2 मारुती आहेत. 5 मारुती उमरज आणि चाफळमध्ये आहेत. हे 11 मारुती ज्या राजकीय भावनेने स्थापन केले होते, त्याच भागामध्ये स्वातंत्र्याची चळवळ देखील फोफावली. आपल्या असं लक्षात येईल की 11 मारुतीचा जो भाग आहे ना, तिथेच स्वातंत्र्याच्या काळामध्ये मोठी चळवळ झाली. कारण ती समर्थांनी स्वातंत्र्याची बीज पेरून ठेवली होती, राष्ट्र धर्माची बीज पेरून ठेवली होती. आजही तो राजकीयदृष्ट्या जागृत भाग आहे. सरकारने ते सर्किट डेव्हलप करावं. चाफळला जाणाऱ्या रस्त्यांवरती नावांच्या पाट्या देखील नाही आहेत. आम्हीच आमच्या इतिहासाकडे किती दुर्लक्षित करतो आहोत पहा. अगर शिवा न होता तो सुन्नत सबकी होती, हे जर सत्य असेल तर किती प्रामाणिकपणाने आम्ही त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. त्या नुसती उत्सव मूर्ती नाही आहेत, आचरणात आणायचं आहे ना. समर्थ म्हणतात की बोले तैसा चाले, आणि तुम्ही जर त्याप्रमाणे चालत नसाल तर तुमचं वागणं भंपकपणाचं आहे. समर्थांचं बोलणं अगदी स्पष्ट आहे. आणि मला हे सांगायचं आहे की मराठी सारस्वामध्ये सर्वात जास्त जर रेफर केलेले संत असतील तर समर्थ रामदास आहेत. अनेक म्हणींचे उद्गार समर्थ रामदास. अगदी परवा दिवशीच्या महाराष्ट्र टाइमच्या अग्रलेखाची शीर्षक आहे, अभ्यासोनी प्रकटावे. इतके समर्थ, शिवसमर्थ आमच्या मातीत, आमच्या हृदयात, आमच्या रक्तात आहेत. शासनाने याचा जरूर विचार करावा. दासबोधासारखा प्रॅक्टिकल ग्रंथ आहे. या प्रॅक्टिकल ग्रंथाच्या 1,00,000 प्रती, किमान 1,00,000 प्रती शासनाने सर्व शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये याचं वितरण करावं. हा भारत पुन्हा एकदा बलशाली, वैभवशाली पुन्हा उभा करायचा असेल तर संतांच्या वाङ्मयाशिवाय पर्याय नाही. 750 वर्षाची पापी मुसलमानी राजवट धुळीला मिळण्याची ताकद संतांच्याच वाङ्मयात होती. त्यांनीच ते स्फुल्लिंग चेतून ठेवलं, अन्यथा आपला सिरिया झाला असता. हो, किती उपकार आहेत त्यांचे. देश तुटत होता, लोक कणत होते, प्रत्येक ठिकाणी अमावस्या होती, पण वारी जात होती. त्या वारीने आमचं स्फुल्लिंग चेतवलं, त्या संतांनी आम्हाला जागृत ठेवलं. आपल्या लक्षात येत नाही की किती मोठे उपकार आहेत, अन्यथा सुन्नत सबकी होती. माझी शासनाला विनंती आहे, आपलंच धन आहे, आपल्याच पूर्वजांचं आहे, आपण त्याचा विचार केला पाहिजे, सर्वांच्या समोर आणलं पाहिजे. माझ्या राजकीय मागण्या काहीही नाही आहेत, कारण समर्थांनी भरपूर दिलेलं आहे आम्हा सगळ्यांना. त्याची कृतज्ञता व्यक्त व्हावी एवढीच आमची मागणी आहे. आम्हाला असं वाटतं की 1,00,000 दासबोध शाळांमध्ये जावेत, वितरित व्हावेत. मनाचे श्लोक लोक म्हणतातच, मनाचे श्लोक नाही म्हणत नाहीत असं मराठी घर नाही आहे. जिथे पसायदान म्हटलं जात नाही असं मराठी घर नाही आहे. माझी शासनाला कळवळून विनंती आहे की याचा विचार करावा. जो बलशाली समाज आम्हाला उभं करायचा आहे, हे जे आपण करतो ना,
वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रायल्स घेतो ना, मध्यंतरी आपण घेतल्या ना, काय म्हणतात त्याला, की युद्ध होऊ नये म्हणून युद्धाच्या काळात कसं वागावं, त्याच्या काही ट्रायल्स आपण घेतल्या. समर्थांनी त्या घेतल्यातच. भयवाच्या भय काय भीतोस लंडी, असं जेव्हा एखादा रामदासी एखाद्या दारात समोर वरून म्हणतो, त्यावेळेला त्या घरातल्या स्त्रीला काय समाधान वाटत असेल, अरे माझा तिकडे लढायला गेलाय आणि मला कशाला घाबरायचंय. घनश्याम हा राम लावण्य रूपी. हे सामर्थ्य आहे संतांचं. काही वेगळी तयारी करायची गरज नाही. संत साहित्य आमच्या समाजामध्ये रुजलं पाहिजे, फोपावलं पाहिजे आणि त्याला येणारी फळं मग जी अमृताची आहेत ती आम्ही नक्कीच चाखू. दासबोध 1 लाख घरात गेला पाहिजे. चाफळचं सज्जनगडचं सर्किट शासनाने लक्ष घालून पूर्ण केलं पाहिजे. शिवसमर्थ भेटीचं स्मारक उभं राहिलं पाहिजे. चाफळच्या मराठीशाहीची अयोध्या, तिथल्या रामाचं पावित्र्य सगळ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. रस्त्यावरती पाट्या तरी लावा किमान, अरे इथे शिवसमर्थ भेटले होते, इथे चाफळचा राम आहे. एवढं तरी शासनाने जरूर करावं, आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे. तेव्हा माझी विनंती आहे, शासनाने कृपया लक्ष द्यावं, म्हणजे मग आम्हाला करायला हुरूप येतो. समर्थांनी म्हटलं, राजा काही पक्ष परमार्थी. तो परमार्थ दिल्लीपासून मुंबईपासून ते थेट आमच्या घरापर्यंत झिरपत यावा अशी आमची इच्छा आहे. जय जय रघुवीर समर्थ. मनापासून धन्यवाद. मी माननीय नीलमताई गोऱ्हे यांना विनंती. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.